मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. मुंबईमध्ये जिकडे तिकडे मराठी माणसा जागा हो, रात्र वैराची आहे असे पोस्टर्स दिसत आहेत. कुठेतरी जे केलं ते बोलून दाखवू असं पण एक पोस्टर मला दिसलं. पण आपल्या 25 वर्षाच्या कारभाराबद्दल कोणीही ठाकरे किंवा राऊत किंवा सरदेसाई वगैरे कोणीही बोलताना दिसले नाहीत आणि बोलतील असे वाटत नाही. कारण बोलावे असे काहीही 25 वर्षात हातात सत्ता असताना ठाकरे बंधूंकडून काहीही घडलेले नाही. म्हणजे खास करून उद्धव ठाकरेंकडून ठाकरे बंधूंकडे कोणताही पॉझिटिव्ह अजेंडा कार्यक्रम नाही. दीपक पवार नावाचे एक प्रभावीपणे बोलणारे मराठी ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यांच्या एका व्हिडिओतून ते असं म्हणाले की जेव्हा अटल सेतू होतो तेव्हा तिथेच कुठेतरी पुढे अंबानी अदानीची टाउनशिप किंवा फॅक्टरी येत असते. म्हणजे अटल सेतू वापरणाऱ्या लाखो मुंबईकरांना ते अपराधी बनवतात आहेत की काय कोण जाणे. आणि एकदा ही अपराधीपणाची भावना टोचायला लागली की तो मुंबईकर कदाचित भाजपला मतदान करणार नाही. ही यामागची योजना दिसते. ठाकरे बंधूसुद्धा हीच रणनीती वापरत आहेत. मुंबईकर मनोमन अगदी जाणतो की ठाकरेंनी 25 वर्षात काहीही केलेलं नाही. डिलिव्हरी या परिमाणावर जोखायचे झाले तर फडणवीसांनी मागच्या 3.5 वर्षात कमाल केलेली आहे. अटल सेतू असो, मेट्रो असो, नवी मुंबईचा रखडलेला एअरपोर्ट असो, लाडकी बहीणसारख्या योजना असोत किंवा महाराष्ट्रात येणारी FDI असो, कुठेही बोट ठेवायला जागा नाही. त्या तुलनेत ठाकरे बंधूंकडे विकास या हेडिंगखाली दाखवायला काही नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत लक्षात ठेवण्यासारखं काही केलं असेल तर ते म्हणजे विकासाच्या कामांना खीळ घालायची आणि चालते प्रकल्प बंद पाडायचे. 3 मोठी उदाहरणं देतो. मुंबई मेट्रो, कोकणातील नाणार आणि नागपूरचे मल्टीमोडल हब. विकासाच्या नावाने पाटी कोरी आहे आणि बहुतांश हिंदुत्ववादी मतं उभाठाला सोडून भाजप आणि शिवसेनेकडे निघून गेलेली आहेत. त्यामुळे हक्काची म्हणावी अशी उरली फक्त मराठी मतं. अर्थात कितीही मराठी म्हणून छाती पिटली तरी त्यातून ठाकरे बंधूंना किती फायदा होणार हे एक मोठं कोडं आहे. थोडक्यात काय, ठाकरे बंधू 60च्या दशकात जिथे शिवसेना उभी होती तिथे परत पोचलेले आहेत. फरक एवढाच की त्यावेळी 80-90% मुंबई मराठी होती. आता फक्त 3मधून 1 मतदार मराठी आहे. त्यातून सगळीच तर सोडूनच द्या, पण अर्धी तरी मराठी मतं मिळतील की नाही याची खात्री नाही. त्यामुळे मग मुसलमानसुद्धा मराठीच बोलतो वगैरे मखलाशी सुरू आहे. आदित्य ठाकरेसुद्धा आम्ही तुमची कशी कोविडमध्ये काळजी घेतली याचे प्रेझेंटेशन देत आहेत. आता प्रश्न हा की या कुरवाड्याने मुस्लिम 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंना जसे लब्बेलबाब केले होते तसे करतील की काँग्रेसच्या पाकिस्तान प्रेमात पडलेल्या बिभत्स देशद्रोही कॅब्रोला बळी पडतील. पुढच्या व्हिडिओतनं याच्याविषयी बोलतो.